नमस्कार मित्रांनो, मी शालिग्राम ठाकरे. गाव बदलतोय, गावाचा खरा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने सेवेच्या शेवट, सन्मानाची सुरुवात, सेवापूर्ती निरोप समारंभ काकर्दे जिल्हा परिषद मराठी शाळा येथे आपण बघणार आहोत. तर चला तर बघूया. जिल्हा परिषद केंद्र शाळा कोपर्ली आणि आयोजक जिल्हा परिषद शाळा काकर्दे या ठिकाणी पार पडते. या परिषदेला अध्यक्ष म्हणून या गावच्या सरपंच सौ रेखाताई माळी यांची निवड सर्वानुमते त्यांनी ते अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती.
अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये शिक्षण परिषद होती आणि या शिक्षण परिषदेचं एक महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे जे आहे ते आपल्या शाळेचे रजाळे सर हे 31 जानेवारीला सेवानिवृत्त झालेले आणि त्यावेळेला हा कार्यक्रम आपल्याला करायचा होता, पण काही अडचणी आल्या आणि म्हणून त्या कार्यक्रमाला खो मिळत गेला आणि आज फायनली तो 9 तारखेला पार पडतोय. तर आमच्या शाळेचे हे जे सर आहेत हे एकदम शांत आणि धीरगंभीर स्वभावाचे होते. त्यांनी असं कधीच आम्हाला बोलून म्हणा किंवा काही हे करून असं हे केलेलं नाही आहे. तर आम्हाला आता ती उणीव त्यांची भासत राहणार आहे की सांभाळणारे ते होते माझ्या आधीचे, माझ्यापेक्षा सिनियर होते म्हणून चार्ज त्यांच्याकडे होता आणि म्हणून मी बिनधास्त होते. त्यांनी शाळेचं काम असं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांभाळलेलं आहे. शाळेची जी आता या सुधारणा आहेत या सरांच्या कारकिर्दीमधल्याच आहेत आणि अशा पद्धतीने या सरांची सेवा जी आहे ती एकदम छान गेलेली आहे आणि त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आपण आज इथे करतोय. तर सेवापूर्तीच्या उंबरठ्यावरती हे सर उभे आहेत. त्यांनी वर्गामध्ये फक्त शिकवलंच नाही तर वर्गाच्या बाहेर जाऊन सुद्धा वनभोजन झाले, वेगळे वेगळे कार्यक्रम झालेले, अशा पद्धतीचंही काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धेची तयारी राहू देत किंवा अजून दुसरं काही असेल, हे सांस्कृतिक कार्यक्रम तर आमचे दर 26 जानेवारीला असतात. गावातल्यांचंही त्याच्याबरोबर सहकार्य आम्हाला मिळत असतं. तरी प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सरांचं एक विशेष होतं की सरांनी कधीच कोणाला मारलं नाही, म्हणजे न मारता त्यांनी ही शाळा व्यवस्थित सांभाळली. अशा पद्धतीने त्यांचा शांत आणि सरळ असा सुस्वभावी स्वभाव आहे आणि त्यांना पुढचे आयुष्य निरोगी आणि भरभराटीचं जावं असे मी प्रार्थना करते आणि माझं प्रास्ताविक संपवते.
मंचावरील सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपली कोपर्ली केंद्राची या ठिकाणी शिक्षक परिषद 6वी या अनुषंगाने या ठिकाणी आपलं रजाळे सरांचं देखील या ठिकाणी सेवानिवृत्त कार्यक्रम आपण घेत आहोत. आपल्याला सांगायचं म्हटलं की माणूस जीवन जगत असताना आपल्याला 5 गोष्टींचं ज्ञान पाहिजे. ब्रह्मज्ञान, गुरुज्ञान, पारमार्थिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान आणि संस्कारिक ज्ञान. या 5 गोष्टींचं ज्ञान देखील आपल्या सरांना अवगुण होतं, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. खरं सांगायला आपल्या या काकर्दे या शाळेवर सरांनी 1/6/2016 म्हणजे जवळजवळ पाहिलं तर 10 वर्षाचा आसपास त्यांनी आपल्या गावाला सेवा दिली. सरांनी या शाळेसाठी खूप काही प्रयत्न केले. नेहमी जेव्हा या शाळेवर आम्ही प्रवेश घेतला तेव्हा सरांनी आम्हाला मान सन्मान दिला. तर नेहमी सरांनी आम्हाला आदर दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो या ठिकाणी. आणि खरंच या ठिकाणी शांत स्वभावात त्यांनी देखील 10 वर्ष देखील कार्यरत या ठिकाणी संपवलेले आहेत. असं वाटत नाही की आता सर निवृत्त जरी झालेले आहेत तरी या शाळेवर हजर आहेत असं आम्हाला भासत आहे. त्याच्यातले जे चांगले गुण आहेत तेवढे आपल्याला स्पष्टपणे बोलले पाहिजे. हे धैर्य त्यांनी दाखवलं त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक. त्यानंतर अजून गावाचं कोणी बोलणार फारुक झाला. शिक्षक परिषद आणि आलेले सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आज हा जो सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे आमच्या रजाळे सरांचा, यांची सेवा जवळजवळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे 33.5 वर्ष त्यांनी सेवा केली आणि आमच्या गावात त्यांना 10 वर्ष झाले. या गेल्या 10 वर्षात त्यांनी शाळेची जी परिस्थिती होती ती एक चांगल्या प्रकारे हाताळली आणि विद्यार्थीही चांगले घडवले. विद्यार्थी घडवताना त्यांच्या हातून कुठलाही प्रकारच्या काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना कुणालाही काही त्रास न होता एक चांगल्या प्रकारे शाळा सांभाळली. एक शिक्षक आणि वडील हे दोन लोक असं एक आपला पाल्याच्या किंवा आपल्या विद्यार्थ्याचा असा विचार करतात की हा विद्यार्थी हा पाल्य आपल्यापेक्षा पुढे जावा. जगात असा कोणीच विचार करत नाही का दुसरा आपल्यापेक्षा पुढे जावा, फक्त हे दोन लोक विचार करतात. आणि तशा विचाराचे आमचे हे रजाळे सर यांनी जी 10 वर्षाची ती येथे सेवा दिली, एक चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यांच्या सेवापूर्ती झाल्यानंतर त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, त्यांचं चांगलं आरोग्य लाभो, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व मुलांकडे ते तडमडीने लक्ष ठेवून कोणता मुलगा शाळेत आला नाही आला ते स्वतः घरी सुद्धा जायचे. आई वडिलांना त्यांची मुलांची सर्व दक्षता घ्यायचे आणि आपली शाळा, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला लहान मुलगा या शाळेतनं जर पुढे गेला तर या शाळेचं आणि शिक्षकाचं नाव तो मुलगा जोपर्यंत नोकरीला लागतो तोपर्यंत शिक्षकाचं नाव घेतो. व्यवस्थित वागणं, प्रत्येकाला रामराम श्यामश्याम, प्रत्येकाशी एकदम व्यवस्थित हे करणं, शाळेवरती परिपूर्ण द्या आणि वेळेच्या पहिले येऊन जायचे शाळेत. एकदम व्यवस्थित टायमिंग, सर्व काही गोष्टी त्यांनी हे केल्या आणि या गावासाठी त्यांनी जवळपास 10 वर्ष दिले. 10 वर्षामध्ये एक चांगलं कार्य, चांगले विद्यार्थी घडून गेले. मुलं बोलताय का तुम्ही? आमच्या सरांनी आम्हाला 4 वर्ष शिकवलं. सरांनी आम्हाला खूप छान खेळ खेळवले. सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. सरांनी आम्हाला वजाबाकी हे सगळं शिकवलं. आम्हाला सहलीला घेऊन गेले. खूप छान शिकवलं. वजाबाकी, बेरीज, गणित, अजून खूप छान खेळ शिकवले. सर आम्हाला स्पर्धाला पण घेऊन गेले, सहलीला पण घेऊन गेले. आमचे सर आम्हाला खूप प्रेम करायचे. आम्हाला सहलीला घेऊन गेले. आम्हाला छान शिकवले.
फळं द्यायचे मी सरांचा खूप आभार मानते. धन्यवाद. आमचे सर आम्हाला खूप शिकवायचे. आमचे सर आम्हाला खूप सनीला घेऊन जायचे. आमचे सर आम्हाला डान्स करवायचे. स्वतःहून उत्स्फूर्तपणे येऊन चार शब्द का होईना बोलणं, हे जे सरांनी त्यांच्यामध्ये पेरले ना, हे अतिशय उत्तम आहे. आणि हेच दिसतं आपल्या शिक्षकाचं काम. शिक्षक तेव्हाच उमटून दिसतो की आपले विद्यार्थी स्वतः बोलायला लागतात, ते उत्स्फूर्तपणे येत आहेत. बरं झालं आज एवढेच आहेत. पूर्ण जर असते तर आपल्याला किती वेळ बसावा लागला असता इथे. ते माझे चेअरमन आहेत. यानंतर हिराला दादा कार्यक्रमातून सुद्धा गावकरी येतात आणि सरांचा सत्कार करतात. म्हणजेच खरंच सरांचं काम तसं पाहिलं काम करण्याचा वेळ आली असल्याने मला तो पण नाहीतर माझा होता. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बघा साहेबांनी सरांना म्हटलं की मी आलो. हे प्रेम पहा किती आहे साहेबांचं. 10 वर्षापासून या शाळेत कार्यरत आहेत. आपण सर्वजण त्यांना रजाळे म्हणतो, पण त्याचं सर्व पूर्ण नाव श्री साहेबराव शिवराम रजाळे हे नाव आज निरोप घेत आहे आपल्या शाळेतून. परंतु निरोप जरी असेल, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय सर, ह्या कोपरली केंद्रातील सर्व शिक्षकांच्या प्रेम भावना आपल्या सोबत सदैव जुळून राहतील. साहेबांचा सरांचा थोडासा परिचय करून देतो की सर 1992 ला या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून सेवा देण्याकरता रुजू झाले. ते तळोदा येथे सर्वप्रथम रोजे प्लॉट येथे होते. यानंतर 1994 ला नंदुरबार येथे चौपाळे येथे आले. नंतर 2007 ला सर परत खळगाव येथे आपली सेवा दिली आणि त्यानंतर 2016 ला
आपल्या या जिल्हा परिषद काकर्दे येथे ते पुनर्रुजू झाले. असा हा सरांचा सेवेचा थोडासा अहवाल आपण पाहिला. सरांच्या या निरोपाला आदरणीय गटशिक्षक साहेब आले तरी आपलं एक कर्तव्य की आदरणीय साहेबांचा सत्कार कर म्हणून मी परंतु आमचं साहेब आमचं कर्तव्य आहे की आपण आमच्या केंद्रात आलात, आमच्या या शिक्षण परिषदेला आपण भेट दिली. धन्यवाद साहेब. आज फार वेळात वेळ काढून साहेबांनी आपल्या शिक्षण परिषदेला आणि या सेवा प्रतियोगितेला भेट दिली आहे. कारण ही वेळ सध्या इयत्ता 10वी 12वीच्या एक परीक्षेची आहे आणि या नियोजनातून साहेबांनी वेळ काढून आला त्याबद्दल साहेबांचे खूप 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 आभार. असंच प्रेम साहेब आमच्या केंद्रावर तुमचा. आज कोपरली केंद्राच्या शिक्षक परिषदेस उपस्थित असलेले आपले तालुक्याचे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री चौरे साहेब, आज आपण ज्यांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देत आहे असे आमचे साहेबराव राजाडे सर, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी. खरं बघायला गेलं तर राजाडे सरांचा परिचय मला पूर्वपरिचय आहे. तर राजाडे सरांच्या नावातच म्हटलेलं आहे साहेबराव राजाडे. त्यांनी त्यांचं जीवन जे आहे ते शिक्षणाचं व शैक्षणिक क्षेत्रातलं असो किंवा सामाजिक क्षेत्रातलं असो अतिशय वेगळ्या प्रकारची छटा त्यांनी या केंद्रामध्ये उमटवलेली आहे. त्यांचं काम खरोखर वाखाणण्याजोगं होतं आणि जे नाव साहेबराव आहे तर साहेबासारखं काम केलेलं आहे त्यांनी. तर त्यांच्या या शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची घडवणूक केलेली आहे, उपस्थिती वाढवलेली आहे. सुरुवातीपासून खूप मेहनती आणि कुठेही काही निघालं कुठल्याही प्रकारचा वाद न होऊ देता त्या पद्धतीने त्यांनी आपला स्वतःचा स्वभाव बदलून कमीत कमी आपलं शैक्षणिक कार्य हे चांगलं कसं होईल या दृष्टिकोनातून एक समन्वय घडवून आणायचा त्यांचा प्रयत्न असायचा. मी 2-3 वेळा त्यांच्या शाळेला भेट यापूर्वी दिलेली आहे. खरोखरच त्यांच्या या स्वभावामुळे आज सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक असतील, गावातील नागरिक असतील ते उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या या कार्यास मी खरोखर सलाम व्यक्त करतो आणि त्यांना भविष्यामध्ये यापुढेही असंच चांगलं आरोग्य लाभो, सुख समृद्धी लाभो आणि विशेष म्हणजे त्यांच्या परिवाराच्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या निश्चितच ते यापुढेही पूर्ण करतील आणि त्यांना मी सुयश चिंततो. भावी आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होत अशी महाराज मागतो करतो. धन्यवाद. उपस्थित माझे सहकारी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय एस एल पाटील साहेब, त्यानंतर आपण ज्यांना निरोप देतोय असे साहेबराव राजाडे सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे विशेष शिक्षक धनुरे सर, या गावाच्या सरपंचताई असतील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतील, शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रांनो. सरांनी सांगितलं सर भाषण चालू आहेत, मुलं भाषण देत होते. त्यावरून लक्षात आलं आमचे राजाडे सर खरंच विद्यार्थी असतील. कारण काय झालं, जसं दिवसमान बदलत गेले ना तशी शिक्षकाची भूमिका सुद्धा बदलत गेली. Dim dum da na da dim da na da dim dum da na da dim da na dim dum da na
na udani tadani tana dir tana na udani tadani tana dir tana na tana dari ana ta dim dum tana tadim tana dim dum tana tadim tana dim dum tana आपण सर्व tana dim tana tadim tana na tana dim tana tadim tana tana dari ana di ana tana na tana dim tana tadim tana na tana dari ana di ana tana na tadim tana na tana dari ana tana 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 dim dum tana tadim tana dim dum tana dim dum tana tadim tana dim sare ga ma ga re ga ma pa da ni sa ni da ni da ni da sa ni da ni sa ni ga re sa ni re sa ni da ni sa ni ga ma ga re sa ni re sa dim dum tana tadim dim dum शाळेविषयी थोडक्यात सांगा 2-4 ओळी. छान. कशी वाटते तुम्हाला शाळा? नमस्ते नमस्ते. कोण शिकवतो तुम्हाला? अरे बाबा असं आहे का? सरांबाबत काय सांगणार तुम्ही आता? कोण बोललो होतं भाषणामध्ये? कोणी केलं? सांग ना. काय बोलले तुम्हाला? सर आम्हाला पोपटलीला घेऊन जातात, सलीला घेऊन जातात, छान छान खेळ शिकवतात. मला आमचा सर खूप खूप आवडतो. मी आमच्या सरांच्या खूप खूप आभार मानते. अच्छा. तुझं? सरांनी आम्हाला खूप आमच्या सरांनी आम्हाला सलीला घेऊन गेले, कोपरीला घेऊन गेले. सरांनी आम्हाला खूप गोड गोड शिकवलं आणि सरांनी आम्हाला कधी मारलं नाही. सरांनी आम्हाला बिस्किटे, चॉकलेटा, जलेबी एवढं सगळं दिलं? जे मागितलं ते भेटायचं. छान छान छान. आता काय तुमचं? हं? सरांनी खूप शिकवलं. कोपरी सलीला घेऊन जायचे आणि ते सांगायचे ते करायचे. सरांनी मला खूप शिकवलं. खूप खेळायला.